भूतम भयम चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि कुठेतरी असं वाटतं ना की तुंबाडची मंजू आहे हा चित्रपटाचा अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे भूतम भयम असावा, कारण त्याचा ट्रेलर तरी असाच वाटतोय. मराठी चित्रपटसृष्टीची मला आता असं वाटते की जो कॉमेडी प्लस हॉरर जे जॉनर आहे तो पूर्णपणे एक्सप्लोअर करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे मागच्या चित्रपटांची लाट पाहिली तर आणि हा चित्रपट पाहिला तर फुल एक्सप्लोअर करणार हा जॉनर असंच वाटतंय. चला तर मग ह्याच भूतम भयम चित्रपटाचा ट्रेलरचा रिव्ह्यू करूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. होपफुली आपण मराठी चित्रपटांचं कलेक्शन्स अपडेट सगळं सांगतोय. सो तुम्हाला ते इन्फॉर्मेशन मिळत असेल, जर का मिळत असेल तर नक्की सपोर्ट करा यार. म्हणजे ते कमेंटच्या बाजूला हाईप जे बटन आहे त्याने व्हिडिओ पुढे जाईल, जे खूप महत्वाचं आहे या व्हिडिओसाठी. सो नक्की करा, लाईक करा आणि जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो जसं मी सांगितलं की मराठी चित्रपटसृष्टी कॉमेडी प्लस हॉरर जो जॉनर आहे, जो हिंदी माध्यम सुद्धा खूप एक्सप्लोअर करतात, तर मराठीमध्येही ती बारी आहे असं कुठेतरी वाटतंय. म्हणजे ट्रेलरची सुरुवातच एक कॉइन पडतो पाण्यामध्ये आणि ते परीचा स्पर्श ज्याला म्हणतात तर ते दाखवलेलं आहे. 7 बेरोजगार मित्रांची ही कहाणी असणार आहे. म्हणजे ते बेरोजगार आहेत आणि मग ते एका वाड्यात राहायला जातात आणि तिकडे जाऊन मग त्यांच्यासोबत काहीतरी असं घडतं जे आता ट्रेलर बघून तर एक्झॅक्ट कळत नाहीये, पण मग तो परीचा स्पर्श काय त्यांनी म्हणजे त्यांचं स्वप्न असतं की खूप पैसा मिळावा त्या साथी मित्रांचा. सो ते पूर्ण होतं का, आणि ते पूर्ण होत असताना त्यांना भूतं वगैरे मिळतात का जे त्या वाड्यात राहायला राहतात तिथे वगैरे, असंच काहीतरी असावं असं वाटतंय. ही झाली कथेचा भाग, तरी सिंपल अशीच वाटतेय. कलाकार आणि त्यांचा टायमिंग कॉमेडीचा ह्याच्यामध्ये, म्हणजे मी ह्याच्यामध्ये ते बोलतात ना युट्यूबर्स आहेत वगैरे, तर मला असं ते वाटत नाहीये. त्यांचं टायमिंग कॉमेडी टायमिंग वगैरे परफेक्ट मॅच होतंय मला तरी कुठेतरी वाटतं असं. म्हणजे करण सोनवणे असेल, प्रशांत साळेकर, मनमीत पेन असेल, पुष्कराज चिरपुटकर असेल, अजून जे काही कलाकार आहेत. आणि क्लायमॅक्सला छाया कदम मॅडमचा जो मेकओव्हर केलाय ते भूताचं का काय दाखवलेलं ते माहित नाही, पण खतरनाक. म्हणजे त्या हसण्याचा तो असा सीन आहे, काय खतरनाक वाटतंय. म्हणजे मजा येते. आणि मला असं वाटतं की सिनेमॅटोग्राफी कोकणातलाच हा चित्रपट असावा बहुतेक, तसंच काहीतरी कथा दिसते. आणि कोकणातले जे सीन्स वगैरे घेतले त्याची सिनेमॅटोग्राफी असेल, तो वाडा वगैरे जे घेतलाय त्याची सिनेमॅटोग्राफी असेल, ते भूताच्या सीन्सची सिनेमॅटोग्राफी असेल, किंवा जे सेट्स वगैरे घेतले थोडाफार, जो बंगलो वगैरे घेतलाय तिच्या आतमध्ये वगैरे, ते मस्त. म्हणजे थोडंसं बोलतात ना मराठी चित्रपटांच्या कॅलिबरने ते जरा चांगलं वाटतंय. कारण मराठी चित्रपटांमध्ये थोडी सिनेमॅटोग्राफी एवढी दिसून नाहीत, पण इथे चांगली दिसतीये ती. म्हणजे लास्टला जे क्लायमॅक्सला जेवढं दाखवलंय, जे काही दाखवलंय ते परफेक्ट वाटतंय. म्हणजे एका कॉमेडी प्लस हॉरर चित्रपटाला ते परफेक्ट आहे. म्हणजे एकदम हॉरर असेल तर त्याच्यासाठी ते कमी वाटू शकतं. सो ते मला खूप आवडलं. म्हणजे त्यातले सीन्स जे, तो एक दिनकर म्हणून आवाज देतो आणि असं पटकन उठतो तो वाला सीन असेल, आणि तिकडेच बाजूलाच भूत झोपला तो वाला सीन असेल, वाड्यातले काही कॉमेडी सीन्स असतील ते खूप छान वाटतात. सो मला म्हणजे ट्रेलर एडिट खूप छान झालं, कारण जिथे तिथे हॉरर एलिमेंट्स आहेत तिथे साऊंड खूप छान वापरलाय. सो बॅकग्राऊंड म्युझिकही मला खूप आवडलं ट्रेलरमध्ये तरी ऍटलिस्ट. सो म्हणजे मस्त ट्रेलर एडिट झालेला आहे. म्हणजे खूप काही दाखवलं सुद्धा नाहीये, खूप काही कन्फ्युजन क्रिएट करतंय. आणि ज्यामध्ये कॉमेडी पण असणार आहे, ज्यामध्ये हॉरर पण थोडाफार एलिमेंट असणार, हे सगळंच एक मिक्सचर वाटतोय. म्हणजे जसा तुंबाडची मंजुळाचाच काइंड ऑफ चित्रपट वाटतोय. थोडंसं मग लास्टला कुठेतरी ह्युमर असणार किंवा थोडंसं इमोशनल अँगल असणार त्याला, असं कुठेतरी वाटतंय. सो छान ट्रेलर एडिट झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक बारकावे खूप छान प्रकारे टिपलेले आहेत. म्हणजे जो एका वॉलवरती तो भूताचं काहीतरी असे चित्र येते आणि असं पटकन डोळे ब्लिंक करतं वगैरे, ते वाला वगैरे खूप मस्त ट्रेलर एडिट झालाय. साऊंड एलिमेंट्स असे वापरले की कुठे कुठे हॉरर आहे तिथे तिथे परफेक्टली असं ते सस्पेन्स क्रिएट करतं. सो मला तरी खूप आवडला हा ट्रेलर, आणि काहीतरी वेगळं देणार हा नक्कीच असं कुठेतरी वाटतंय. म्हणजे तुंबाडची मंजुळा इथे होता तर हा थोडाफार पुढे जाईल असं कुठेतरी मला वाटतंय. आता एवढंच आहे की म्हणजे
असं कॉमेडी प्लस हॉरर जो जॉनर असतो त्याच्यासाठी स्क्रीन प्ले खूप टाईट लागतो. सो तसा जर का म्हणजे ती पूर्ण ट्रेलरमध्ये जी गुणवत्ता दिसली तीच गुणवत्ता जर का चित्रपटामध्ये दिसली तर हा चित्रपट सुद्धा तुंबाडची मंजुळासारखा चालू शकतो. आणि स्पेशली झी स्टुडिओचं बॅकिंग आहे, प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे चान्सेस आहेत की शोज चांगले मिळणं आणि हा चित्रपट चालणं. सो मला तरी हा ट्रेलर खूप आवडला. 5 पैकी मी या ट्रेलरला देईन 3.5 स्टार्स. आणि तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? तुम्हाला असं वाटतं की हा तुंबाडची मंजुळा जो चित्रपट आला होता त्याला मॅच करेल किंवा त्याच्या थोडं वर जाईल का? तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगू शकता. सो इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.